तर आदित्य ठाकरे हे बोलत होते। वळूया पुढील बातमीकडे। बातमी आहे सोलापुरातून। सोलापुरामध्ये उमेदवारी अर्ज मागे घेण्यावरून झालेल्या राजकीय वादातून मनसे कार्यकर्ते बाळासाहेब सरवदे यांची हत्या झाली। बाळासाहेब सरवदे यांच्या पत्नी आणि दोन्ही लहान मुलींनी जय महाराष्ट्रकडे या संदर्भात पहिली प्रतिक्रिया देत सरवदे यांच्या मारेकऱ्यांना कठोर शिक्षा करण्याची मागणी केली आहे। या संदर्भात सरवदे यांच्या कुटुंबियांशी बातचीत केली आहे। आमचे प्रतिनिधी रवी ढोबळे यांनी पाहूयात। राजकीय वादातून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी जे आहेत बाळासाहेब सरवदे यांचा परवा खून झाला होता आणि आज मनसे नेते जे आहेत अमित ठाकरे त्यांनी बाळासाहेब सरवदे यांच्या कुटुंबियाची आज भेट घेतलेली आहे। आज त्यांनी बाळासाहेब सरवदे यांच्या कुटुंबियांना काय सांत्वन केलं आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ। काय सांगाल ताई, आज मनसे नेते अमित ठाकरे आले होते, काय तुम्हाला आश्वासन दिलं? साहेब म्हणले तुमच्या नवऱ्याला नक्की नाही भेटणार आणि सांत्वन पण केले, माझ्या नवऱ्याला नक्की नाही भेटणार आणि त्या आरोपीला फाशीची शिक्षा लागली पाहिजे, म्हणजे लागली, माझ्या नवऱ्याला नाही भेटला पाहिजे, माझ्या दोन्ही लेकराला पण नाही भेटला पाहिजे। माझ्या भावाला काहीतरी फोन लावून त्यांनी विचारले काय जिरली का ते झाली का। माझ्या भावाला माझा भाऊ म्हणला तुम्ही असं का मला फोन लावून विचारलो, जिरली का केली का। माझ्या वहिनीनं तर तिकीट माघारी घेतलाय। मग लगेच माझा भाऊ भेटायला गेला, तिथं भेटायला गेल्यावर मी आणि भाऊच गेलतो। मग काकाच भावाचा एक मुलगा होता, मी आणि भाऊ गेल्यावर ना तिथं लगेच म्हणले ये की घरात म्हणले। भाऊ म्हणला ये तुम्ही बाहेरून बोला की, मी बोलतो म्हणला या घरात म्हणले। मग दादा तिथं घरापाशी गेल्या हा बोला की मला। मग त्याने म्हणले दादा म्हणले आपल्या आपल्या समाजामध्ये का बरं वाद करायला, दादा विचारले। मग लगेच का म्हणले तुझा का संबंध, तुझी चिरली ना आता, तुझी झाली ना मस्ती। भाऊ म्हणला नीट बोला की म्हणल्यावर मग मधले एक आवाज आला मालकाचा आदेश म्हणून। मालकाचा आदेश म्हणल्यावर लगेच भावाला काय केलं, तोंडावर मिरचीचं पाणी टाकले आणि मिरची फेकले। भावाच्या हातपाय धरून भावाला दोन्ही साईडनं वारे केले। त्याने आम्हाला वारे केले नाही, नुसतं भावाला टार्गेट केले। आरोपींना जे आहे ती फाशी झाली पाहिजे अशी या कुटुंबियाकडून सध्या मागणी करण्यात येत आहे। रवी ढोबळे, जय महाराष्ट्र न्यूज, सोलापूर।